मित्रांनो, आपल्याला पहाटे नेहमी जाग येते. 3 वाजल्यापासून ते 6 वाजेपर्यंत आपण उठत नाही. खरं तर येते आपण चुकतो. रात्री उशिरा झोप घेतल्यामुळे जाग येत नाही. जर आपण कोणत्या देवाची सेवा करत असू आणि स्वच्छ मनाने देवाला प्रसन्न करत असू तर परमेश्वर आपल्या भेटीला नक्की येतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे लक्षात येईल जाग आल्यानंतर काय करायचं ते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जर तुम्ही कोणता ग्रंथ वाचत असाल आणि तुमची भक्ती तेवढी ताकद असेल तर हे रोज तुमच्यासोबत घडत असेल. पहाटे जाग येणे पण उठू न वाटणे. परमेश्वर तुमची परीक्षा घेत असतो. उठा, तुमचं सगळं आवरा, आंघोळ करा, झाल्यानंतर दारात पाणी शिंपडा, रांगोळी काढा, उंबरा, पूजा करा, प्रार्थना करा. हे परमेश्वरा, आमच्या घरामध्ये मनापासून स्वागत आहे. तुम्ही आमच्या घरामध्ये सदैव राहा. मी मनापासून सेवा करेल. आणि मग देवपूजे करा. मग हे सगळं केल्यानंतर मन अगदी प्रसन्न होते. स्वामी सेवेमध्ये पण सांगितलं आहे, ब्रह्ममुहूर्त येतो अशी एक वेळ आहे. देवाला मागितलेली प्रत्येक गोष्ट पूर्ण होते. 100 याग केले म्हणजे इंद्र होतो. केंद्राचा 5 पट ताकद ब्रह्मदेवामध्ये आहे. ब्रह्मदेवाला प्रसन्न करण्याचा ब्रह्ममुहूर्त आहे. पहाटे 3 ते 4:30 यामध्ये तुम्हाला खूप जाग येते. वेळेत जाग येत असेल तर याचा अर्थ होतो की कुठली तरी दिव्य शक्ती वाट बघत आहे की तुम्ही वेळेत उठावे. अशा वेळी तुम्ही शांतपणे डोळे मिटून आपण ज्या देवाचे नामस्मरण करतो त्या देवाची प्रार्थना करावी. याची प्रचिती आयुष्यात येईल. 68 चमत्कार तुमच्या आयुष्यात नक्कीच घडतील.